मराठी साहित्यामध्ये खऱ्या अर्थानं आपल्या वडार समाजाचं चित्रण कितपत आहे, त्याचं जे चित्रण आहे ते त्याचं चित्रण चोरटा उचल्या अशा पद्धतीनं करत गेलं. मग 14 जाती असतील, 42 उपजमाती असतील, यांचं चित्रण फारसं आशादायक झालेलं दिसत नव्हतं. दलितांची, वंचितांची, दुःखितांची जी वेदना आहे ती वेदना मांडण्याचं काम संतांनी पहिल्यांदा केलं. जे दलित साहित्यिक होते, ज्यांना दलित म्हटलं जातं, आता तो शब्द वापरावा की न वापरावा हा भाग वेगळा आहे. अध्यक्ष आदरणीय दिलीप जाधव सरांनी करावं अशी मी विनंती करतोय. दिलीप जाधव सर यांचा तुम्हाला मी थोडक्यात परिचय करून देतोय. हे सिद्धेवाडी सावळचे तासगाव तालुका तासगाव जिल्हा सांगलीतले आहेत. यांचं शिक्षण MA BEd मराठी MPhil PhD नेट सेट आहेत. आपल्या भटक्या विमुक्तांचं गुप्त सांकेतिक बोलीभाषेवरती स्वरूप याच्यावरती सरांचा प्रबंध आहे. त्याचबरोबर सर राज्य कोषाध्यक्ष आहेत. सांगली जिल्हा संघटनेचे ते सचिव आहेत. त्याचबरोबर विविध वर्तमानपत्रासाठी आणि प्रत्येक रविवारी आपल्या समाजाच्या ग्रुपला पहिला चहा याच्यावरती दिलीप जाधव सर लिहित असतात. आदरणीय जाधव सरांना विनंती करतोय की या कार्यक्रमाचं अध्यक्षीय भाषण या ठिकाणी सरांनी करावं अशी सरांना विनंती आहे. आची बर्वे झाले माझे माहेर भेटले, आची बर्वे झाले माझे माहेर भेटले, डोळा देखियला सज्जन निवारला भागशीन, धन्य झालो आता क्षेम देऊन या संता, धन्य झालो आता क्षेम देऊन या संता, इच्छेची पावलो तुका म्हणे धन्य झालो. पंढरपूरच्या पांडुरंगाला भेटायला गळ्यात माळ असलेला माळकरी तथा वारकरी हा पंढरीच्या पांडुरंगाला भेटायला जातो. पण आम्हा साहित्यिकांचे पांडुरंग पण या साहित्याच्या वारीमध्ये सहभागी झालेले व्यासपीठावरील सर्व सन्माननीय सदस्य, अखिल वडार समाज बोलीभाषा संस्था कोल्हापूर, अखिल वडार समाज बोलीभाषा साहित्य मंडळ पुणे यांच्या संयुक्त विद्यमानं हे साहित्य संमेलन तिसरं आपण आयोजित केलेलं आहे. मगाशी फुलारे सरांनी सांगितलं, मराठी साहित्यामध्ये खऱ्या अर्थानं आपल्या वडार समाजाचं चित्रण कितपत आहे, त्या साहित्याला काय दिशा आहे. तुकाराम महाराजांनी आपल्या एका अभंगात म्हटलं की आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्न करू. मग आपल्याला समाजाच्या एकूण उत्थानासाठी शस्त्र म्हणून लेखणी हातात घ्यायची आहे. पण ती लेखणी हातात घेत असताना एकूण मराठी साहित्यामध्ये आपल्या समाजाच्या एकूण जीवनाचं चित्रण कुठं कुठं झालं, कुणी कुणी केलं, कुणी नाकारलं आणि कुणी स्वीकारलं. फुलेरे सरांनी अण्णाभाऊ साठेंच्या माकडीचा माळ या नावाच्या कथासंग्रहातल्या एका कथेचा उल्लेख केला. पण प्राचीन मराठी साहित्य, त्याचं अर्वाचीन मराठी साहित्य इथंपर्यंत ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला खऱ्या अर्थानं भटक्या विमुक्तांच्या एकूणच वाङ्मय जीवनाचं चित्रण जरी ते नकारात्मक असलं, सकारात्मक नसलं, तरीसुद्धा त्रिनाथ रे यांनी गावगाळा नावाच्या पुस्तकामध्ये केलेलं आपल्याला दिसतं. मग पांढर, काळी पांढर, गावची सीमा, सीमेच्या पलीकडचा समाज याचं चित्रण ज्या वेळेला होतं, पण समाज गावाच्या बाहेर राहिला त्याचं जे चित्रण आहे ते त्याचं चित्रण चोरटा उचल्या अशा पद्धतीनं करत गेलं. मग त्यामध्ये अखंड सगळे भटके आहेत, 14 जाती असतील, 42 उपजमाती असतील, यांचं चित्रण फारसं आशादायक झालेलं दिसत नव्हतं. पण अनेक संतांनी आपल्या अभंगाच्या माध्यमातून
काही चित्रण केलेलं आपल्याला दिसतं. म्हणून मी नेहमी बंका, कर्ममेळा, चोकामेळा यांच्या साहित्याकडे, यांच्या अभंगाकडे ज्यावेळेला आपण जातो त्यावेळेला खऱ्या अर्थानं दलितांची, वंचितांची, दुःखितांची जी वेदना आहे ती वेदना मांडण्याचं काम संतांनी पहिल्यांदा केलं. चोकामेळासारखं असेल म्हणजे कर्ममेळा तर एके ठिकाणी असं म्हणतो की जन्म गेले उष्टे खाता, विठ्ठलालाच सवाल केला, जन्म गेले उष्टे खाता, लाज कैसी नाही तुमच्या चित्ता. परमेश्वराला सवाल विचारण्याचं धाडस करण्याचं काम ज्या संतांनी केलं, त्या संताचा आदर्श, त्या संताच्या साहित्यातल्या विचाराचा आदर्श अनेक साहित्यिकांनी घेतला आणि ते साहित्य पुढं पुढं घेत झालं. लिहिते हात झाले, काही परिवर्तन झालं, भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं. भारताच्या स्वातंत्र्याची राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली. 1960 नंतर काही जे दलित साहित्यिक होते, ज्यांना दलित म्हटलं जातं, आता तो शब्द वापरावा की न वापरावा हा भाग वेगळा आहे, परंतु दलितांच्या साहित्यामध्ये पहिला जो विचार मांडला तो पहिला विचार मांडला दया पवारांनी बलूत नावाच्या आत्मकथनामध्ये. बलूत नावाच्या आत्मकथनामध्ये जो विचार मांडला गेला तो मांडत असताना खऱ्या अर्थानं म्हणजे एका कवितेमध्ये दया पवार असं म्हणतात, बरं झालं असतो शिकलो नसतो शाळा, बरं झालं असतो शिकलो नसतो शाळा, राहिला असतो नर्मदेतला गोटा, गावची गुरं तरी वळली असती. म्हणजे ही जी मानसिकता आहे ती मानसिकता झुगारण्याचं काम खऱ्या अर्थानं आंबेडकरांच्या विचारधारेनं केलेलं आपल्याला दिसतं. मगाशी फुलारे सरांनी ज्याचा उल्लेख केला त्या वाटेगावमध्ये जन्मलेल्या तुकाराम साठे नावाच्या माणसानं, ज्याला आपण अण्णाभाऊ साठे असं म्हणतो, अण्णाभाऊंनी खऱ्या अर्थानं मराठी साहित्याला भटक्या विमुक्तांच्या एकूण जीवनाचं चित्रण खऱ्या अर्थाने केलेलं दिसतं. त्या कथासंग्रहाचं नाव आहे माकडीचा माळ. दलित, वंचित, पीडित ही जी गावकुसाबाहेरची मंडळी होती त्या मंडळीवरती खऱ्या अर्थानं लिहिण्याचं काम अण्णाभाऊंनी केलं. अण्णाभाऊंनी सगळ्या समाजासाठी लिहिलं. साप गरुडे, कैकाडे असतील, कंजारबाट असतील, या सगळ्यांच्या जीवनावरती माकडीच्या माळमध्ये चित्रण केलेलं दिसतं. सुंदर यासाठी म्हणजे दिसण्याला सुंदर नाही, इतकेच शब्द. 1.5 दिवस शाळा गेलेला माणूस, मी तर म्हणतो 1.5 दिवस गेलेच नव्हते. अण्णाभाऊ सकाळी 9 वाजता शाळेत गेले, 11 वाजता मास्तरनी काय विचारलं, पळून आले, पुन्हा कधीच शाळेत गेले नाहीत. हे त्यांचा नातू सांगतो, सचिन. अण्णाभाऊ अर्ध्या शाळेत गेले म्हणजे अर्धी शाळा शिकले, मुंबईला गेले आणि मुंबईला गेल्यानंतर जो चिराग नगरी आहे त्या चिराग नगरीमध्ये राहिल्यानंतर अण्णाभाऊंनी जे राहिले त्या ठिकाणी असणाऱ्या पाट्या वाचल्या आणि स्वतःची अक्षरं जुळवली आणि स्वतःची अक्षरं जुळवत जुळवत हा माणूस रशियासारख्या देशामध्ये पोचला. आताची फकाई फकीरा नावाची कादंबरी असेल, वारणेचा वाघ असेल, यामध्ये सुद्धा आपल्याभाऊ चित्रणाचा विचार त्यांनी केलेला आपल्याला दिसतो. अण्णाभाऊच्या परिसरामध्ये वाटेगाव असेल, वारणानगर असेल, म्हणजे आताचं वारणानगर आणि पूर्वीचं जे गाव आहे आता त्याला आपण वारणानगर म्हणतो, म्हणजे पारगाव नावाचं गाव, त्या पारगावच्या परिसरामध्ये अण्णाभाऊ फिरत असताना अण्णाभाऊंना जे सगळे भटके भेटले, सगळे भटके अगदी धनगर असतील, कंजारबाट असतील, हे सगळे धनगर जे भेटले आहेत त्यांच्यावरती लिहिण्याचं काम अण्णाभाऊंनी केलं. अण्णाभाऊंच्या नंतर मराठी साहित्यामध्ये खऱ्या अर्थानं भटक्यांना न्याय देण्याचं काम कुणी केलं असेल तर ते व्यंकटेश तात्यांनी केलं, माडगुळकरांनी. मानदेशी माणसं नावाच्या कथासंग्रहामध्ये अनेक समाज वंचित गावातला, मग तो रामा लव्हार असेल किंवा फलाराचा माणूस असेल, वडाराचा माणूस असेल, कैकाड्याचा माणूस असेल, यांच्या जीवनातलं दुःख, यांच्या जीवनातलं दारिद्र्य मांडण्याचं काम खऱ्या अर्थाने व्यंकटेश माडगुळकरांनी केलं. व्यंकटेश माडगुळकरांच्या नंतर मराठी साहित्यामध्ये खऱ्या अर्थानं गावगाड्या बाहेर नावाचा एक संशोधन प्रकल्प डॉक्टर प्रभाकर मांडे यांनी हातामध्ये घेतला
आणि त्यामध्ये त्यांनी एक संकलन केलं. गावाच्या गावगाड्याच्या बाहेर असणाऱ्या ज्या जाती जमाती आहेत त्या जाती जमातीच्या भाषेचं बोलीचं सांकेतिक चित्रण, सांकेतिक बोली भाषेचं चित्रण करण्याचं काम प्रभाकर मांड्यांनी मराठी साहित्यामध्ये केलं. ते फारसं आपल्यापर्यंत उपलब्ध झालेलं दिसत नाही. का झालं तर आम्ही वाचत नाही, आम्ही वाचायला कमी पडतो. आम्हाला वाचायला आता तर वाचायचा प्रश्नच नाही दादा. म्हणजे अलीकडं आमच्या हातामध्ये कर लो दुनिया मुट्ठी में नावाचं तंत्रज्ञान आलं आणि आम्ही वाचायचं बंद झालो. वाचायचं बंद झाल्यामुळं आम्ही लिहायचं बंद झालो. लिहायचं बंद झाल्यामुळं आमची विचार करण्याची क्षमता संपली आणि विचार करत नसल्यामुळं समाजाला चेतवण्यासाठी, समाज जागृत करण्यासाठी जे काही असावं लागतं ते आमची लेखणी आम्ही मोडून ठेवली. आणि म्हणून मी नेहमी असं म्हणतो की खऱ्या अर्थानं जग बदल घालून घाव मग सांगून गेले भीमराव, हे ज्या शाळेत न गेलेल्या अण्णाभाऊंना कळतं. त्या अण्णाभाऊंचा थोडा तरी आपण आदर्श घेऊया आणि पुढं जायला शिकूया. आपल्या समाजामध्ये आजच्या साहित्य संमेलनाचे जे अध्यक्ष होते प्रकाश जाधव सर, त्यांची प्रक्षोभ नावाची कादंबरी आहे. त्याच्या अगोदर तिम्मा नावाची कादंबरी लिहिली. त्याच्या अगोदर दगडखाणीतलं उद्ध्वस्त जीवन नावाचा कथा म्हणजे दगडफोड्या. रामचंद्र आपले नलवडे सर आहेत, यांनी त्यांचा माझा परिचय मी BA असताना त्यांच्या प्रबंधावरती, त्यांच्या पुस्तकावरती मला MPhil करायचं होतं, पण दुर्दैवानं ते करता आलं नाही कारण बरीचशीच पुस्तकं त्यावेळेला त्यांची प्रिंटिंग प्रेसमध्ये होती. पण तरीसुद्धा भटक्यांच्या जीवनावरती आपण सगळ्यांनी कार्यरत असताना, काम करत असताना, भटक्यांच्या जीवनाकडे पाहत असताना तो आहे आरक्षणाचा. आम्हाला कुठं आरक्षण पाहिजे, कशासाठी पाहिजे? मगाशी कुणीतरी म्हटलं की आमच्या आर्थिक समृद्धीसाठी आम्हाला आरक्षण नको आहे. आम्हाला सामाजिक, आमची नैतिकता, नुसती नैतिकताच नाही तर आमचं जे आहे ते आम्ही मागतोय. आता मग आपल्या साध्या भाषेमध्ये सांगतो, आमचं ताट तयार आहे हो. 200, 342 1, 342 2 आमचं ताट तयार केलेलं आहे. आमच्या ताटात फक्त तुम्ही वाढायचं आहे. आमचं ताट तयार आहे. आम्हाला तुम्ही अ ब क ड मध्ये घातलं. आमचे एकच घटक होता, त्यात तुम्ही आमचे 4 तुकडे केले. आमच्या समाजाला त्यावेळेला कळलं नाही किंवा आमच्या समाजातले तत्कालीन जे नेते होते त्यांच्या काही गोष्टी राजकारणातल्या लक्षात आल्या नाहीत. हा भाग जरी भाग गौण असला तरीसुद्धा आम्ही काय मागतोय? आम्हाला फार काही नको आहे. आमचं जेवढं 2.5% आरक्षण आहे अ मध्ये, आमचं जेवढं 2.5% अ मध्ये आरक्षण आहे 3%, ते 3% आरक्षण आम्हाला, आम्ही कुणाच्या लाईनीत उभं राहायला जाऊ शकत नाही. आम्हाला तुम्ही लाईनीत घेणार नाही. आम्ही STच्या टप्प्यावरती उभे आहोत. आम्हाला फक्त काय करा, ते मध्ये रांग असते ना, वर उभं राहायची, तिथं फक्त आम्हाला उभं राहायला जागा द्या. सीट कशी शोधायची आम्ही पाहतो. आम्हाला ST ब मध्ये टाका आणि ST ब मध्ये टाकत असताना ST अ करा, ST ब करा आणि ST बचं आरक्षण आम्हाला लागू करा. आम्हाला STच्या ज्या सवलती आहेत त्या सवलती द्या. आम्हाला तुम्ही STत घाला असं आम्हाला म्हणायचं नाही, अशी माझी वैयक्तिक भूमिका आहे. बाकीच्यांची काय भूमिका असेल ते माहीत नाही. आपण केंद्रात OBC आहोत हे सगळ्यांना माहीत आहे. त्याचे काय फायदे तोटे होतात हेही माहिती आहे. त्याचे राजकीय तोटे काय आहेत सगळ्यांना माहिती आहे. आपण त्याच्यावरती न जाता खऱ्या अर्थानं, मगाशी नलवडे सरांचा प्रश्न होता त्याच्यावरती मी नलवडे सरांची वैयक्तिक बोलणार आहे. काय तरीसुद्धा एक साधी छोटी कथा होती, ती लोकसाहित्यामध्ये आहे की सीतेनं जो चोळीचा हट्ट धरला, त्या चोळीविषयी चोळी का घालायची नाही याविषयी आपण त्यावरती चर्चा नंतर करू. आणि या साहित्य संमेलनाला फारसा म्हणजे बराच वेळ झाला. पुढं माणसांची, आपल्या प्रेक्षकांची, म्हणजे वक्ताचं नव्हे श्रोतेविना असं म्हटलं जातं. श्रोते नसतील तर वक्त्याची व्यर्थ बडबड असते, म्हणजे फोकाचे शब्द वाया जातात. तर आपण समजून घेतलं, बोलण्याची संधी दिली, याबद्दल मी मनापासून सर्वांचे आभार मानतो. जय बजरंग, जय वडार, जय कर्मवीर. धन्यवाद. सत्राचा
शेवट गोड करण्यासाठी मी निमंत्रित करतोय आदरणीय सूरज मोरे सर यांना. धन्यवाद सर. आदरणीय उपस्थित मान्यवर, साहित्यप्रेमी आणि वडार समाजाच्या संस्कृतीशी नाळ जोडलेले सर्व मान्यवर पाहुणे, आजच्या या मराठी साहित्यात चित्रित झालेले वडार समाजाचे चित्रण वास्तव व भ्रम या अत्यंत विचारप्रवर्तक परिसंवाद सत्राचा समारोप करताना मला आभार प्रदर्शनाचा जो मान मला लाभत आहे याचा मला अत्यंत आनंद आणि अभिमान वाटतो. सर्वप्रथम या सत्राचे अध्यक्षस्थान भूषविणारे आदरणीय प्राध्यापक दिलीपजी जाधव सर यांचे मनपूर्वक आभार. आपल्या सखोल निरीक्षणामुळे आणि विचारप्रवण मार्गदर्शनामुळे या परिसंवादाला नवे परिमाण लाभले. तसेच परिसंवादातील प्रमुख पाहुणे प्राध्यापक गणेशजी फुलारे साहेब, संभाजीनगर, आपण मराठी साहित्यातील वडार समाजाचे चित्रण, त्यातील वास्तव आणि कल्पित पैलू अत्यंत सुस्पष्ट आणि भावनिक पद्धतीने मांडलेत. आपल्या विचारांनी सर्वांच्या मनात चिंतनाची नवी दारे उघडली. आपलेसुद्धा मनपूर्वक आभार. तसेच या परिसंवादाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्वच संमेलन समितीतील सदस्यांचे हार्दिक आभार आणि उपस्थित सर्वच मान्यवरांचे मी हार्दिक आभार मानतो आणि हे सत्र क्रमांक 2 संपलं असे जाहीर करतो. धन्यवाद.